नमस्कार मित्रांनो. फेसबुकवर मिळाला खरा जीवनसाथी. लक्ष्मी निवास फेम जान्हवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत. अक्षय फिटनेस ट्रेनर, मॉडेल आणि एका नामांकित कंपनीत कामही करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या दोघांची लव्ह स्टोरी एखादा सिनेमापेक्षा कमी नाही. कोरोनाचा काळ सुरू होता. सगळीकडे लॉकडाऊन आणि लोक घरात बंद. त्या काळात अक्षय आपल्या आयुष्यासाठी योग्य जोडीदार शोधत होता. एक दिवस फेसबुक स्क्रोल करताना त्याला दिव्याचं प्रोफाईल दिसलं. पहिल्याच नजरेत तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण दिव्याने ती रिक्वेस्ट लगेच स्वीकारली नाही. तब्बल 15 दिवस तिने अक्षयची पूर्ण माहिती काढली. तो काय करतो, कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे सगळं जाणून घेतल्यानंतरच तिने रिक्वेस्ट स्वीकारली. मग सुरू झालं दोघांचं चॅटिंग. हळूहळू बोलणं वाढलं. पण मग फोन कॉल्स सुरू झाले आणि नंतर व्हिडिओ कॉल्सही सुरू झाले. दिवसेंदिवस दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. शेवटी त्यांनी भेटायचं ठरवलं. पण त्यावेळी कडक लॉकडाऊन होता. तरीही अक्षय दिव्याला भेटायला गेला. पहिल्या भेटीत मात्र दोघांच्या मनात वेगवेगळेच विचार आले. अक्षयला वाटलं दिव्या खूपच लहान दिसते, तर दिव्याला वाटलं अक्षय वयानं मोठा वाटतोय. भेट संपली आणि रात्री दोघांनी एकमेकांना फोन करून नकारही दिला. इथेच ही गोष्ट संपेल असं वाटत होतं. पण खरं प्रेम तर इथूनच सुरू झालं. एकमेकांशी बोलणं बंद झाल्यानंतर दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येऊ लागली. मग पुन्हा बोलणं सुरू झालं. पुन्हा मैत्री वाढली. त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. पण अजून एक अडचण होती. दिव्या अभिनेत्री असल्यामुळे तिचं शूटिंग कधीही असायचं. रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. त्यामुळे सुरुवातीला अक्षयच्या घरच्यांना या नात्याला विरोध केला. पण अक्षय दिव्याचा प्रेमात पूर्णपणे गुंतला होता. त्याने आपल्या घरच्यांना दिव्याबद्दल समजवलं. हळूहळू घरच्यांनाही दिव्या आवडू लागली आणि अखेर दोघांच्या प्रेमाला घरच्यांचीही मान्यता मिळाली. यानंतर दिव्या आणि अक्षय लग्नबंधनात अडकले आणि फेसबुकवर सुरू झालेली ही प्रेम कहाणी आयुष्यभराची नात्यात बदलली. खरं प्रेम कधी, कुठं आणि कसं होईल हे कोणालाच सांगता येत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.